हॅलो, हाय सगळ्यांना नमस्कार. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर हा मापाचा ब्लाऊज आहे. या मापाच्या ब्लाऊजवरनं आपण सरळ फिटिंग कसं करायचं ते आपण शिकणार आहोत. कमरेच्या मापाच्या इथनं आपण माप घेऊया. तर शिलाई मार्जिनच्या तिथनं 7.25 येत आहे. तर आपण मी हा शिवलेला ब्लाऊज आहे. याला आता आपण मार्किंग करूया. मध्यभाग काढायचा, मार्किंग करायचं आणि तिथून आपण 7.25 मार्किंग करूया. दोन्ही साईडला आपण मार्किंग करायचं. वरचा भाग पण सरळ ठेवायचा आणि इथं पण 7.25 ची मार्किंग करून घेऊया दोन्ही साईडला. आता आपण परत मापाचा ब्लाऊज घेऊया आणि चेस्टचं मार्किंग करूया. 8.25 येते. 8.25 इंचावर आपण मार्किंग करूया दोन्ही साईडला. परत आपण मुंडाचे माप घेऊया. जास्त ओळायचं नाही. मुंडा येतंय 7.25 आणि दंडघेरचा आपण लगेच माप घेऊया. दंडघेर येतंय 7.25. मुंडा 7.25 आणि दंडघेर 7.25 असं. तर आपण दंडघेर घेऊया 7.25. दोन्ही साईड एकसारखं पकडून आपण मार्किंग करूया. दंडघेर 7.25 ला मार्किंग केलं मी. आता मुंडा घेऊया 7.25. दोन्ही साईडला आपण तसंच मुंड्याचं मार्किंग करूया 7.25 वर. आता आपण जिथं जिथं मार्किंग आलं तिथनं आपण शिलाई मार्किंगसाठी आपण 2-2 इंच एक्स्ट्रा घेऊया. 2 इंच एक्स्ट्रा करूया आपण. सरळ रेष लाईन मारून घ्यायचं. दोन्ही साईडला 2 इंच वाढवून घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी. आणि सरळ रेष मारून घ्यायचं. जे काय तुमचं माप आलं असेल ते मार्किंग करायचं आणि एक्स्ट्रा आपण शिलाई मार्जिनसाठी आपण 2 इंच मार्किंग घ्यायचं आणि त्याच्यावरनं सरळ शिलाई मारायची. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शिलाई मारायची आणि जो काही भाग एक्स्ट्रा असेल तो कट करून टाकायचा. आता या साईडला पण आपण तसंच शिलाई मारूया. दोन्ही साईडला सरळ शिलाई मारून झाली आहे. आता एक्स्ट्रा भाग कट करूया आणि पलटी करूया आपण. आता आपण इथं 1/2 इंचाची दाब टीप देऊन देऊया. आता आपण उलट्या साईडला परत फिटिंगचं माप टाकूया. दंडघेर होतं आपलं 7.25. 7.25 वर आपण मार्किंग करूया आणि मुंडा होता आपला 7.25.
8:15 वरती मार्किंग करूया. आणि कंबर होता आपलं 8:15. 8:15ला मार्किंग करायचं आणि स्केलने आपण असं सरळ रेष मारून घ्यायचं. एकदम सरळ रेषेत आपलं फिटिंग येतंय असं मार्किंग केल्याने. 8:15 वर मार्किंग करूया कमरेचं. मुंडा आहे आपला 8:15 आणि दंडगेर आहे आपला 7:15. या साईडला आपण सरळ रेष मारून घेऊया. मार्किंग आहे त्याप्रमाणे सरळ रेष मारून घ्यायचं. सरळ शिलाई मारून घ्यायचं. तर आपण बघून घ्यायचं शिलाईवर शिलाई येते का ते बघून घ्यायचं. आपण रेषवर यश आल्यावर येते का ते सरळ बघून घ्यायचं, नाही तर कापड सरकवून सरळ करून घ्यायचं, नाहीतर शिलाई खालीवर होऊन जाते. दोन तीन टिपा मारून घ्यायचं. एक्स्ट्रा दोरे लगेच कट करून टाकायचं. हे बघा आता कसं सरळ रेषमध्ये फिटिंग आलेली आहे आपली. या पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला पण फिटिंग करूया. या साईडला पण आपण खाकीची शिलाई सरळ करून घेऊया आणि दोन तीन टिपा मारून घ्यायचं लगेचच. दोरे लगेच कट करून घ्यायचं. हे बघा अशी शिलाई खालीवर होत नाही, सरळ येते. या साईडला पण खालीवर नाही झाली शिलाई बघा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून फिटिंग करायचं. नाही समजलं तर कमेंटमध्ये सांगा मला.